लुंगी डान्स नाही, काय मिया बोले छत पे, काय गाणं आहे ते? नाही नाही, छत पे सो गया बहिणोय, त्याच्यावर नाच कुठं? त्याच्यावर नाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या समोर. आवडतंय का? हा माझा दादा आला इथं कर्नाटक वरून, अनाथ पोरग, अनाथ, माय बाप नाही त्याला, पैसे नाही त्याच्याजवळ, त्याच्या समोर भाजपचा एक आमदार लढतो, तो 100-100, 200-200 कोटी रुपये खर्च करतो. येतात कुठून हे पैसे? आरोग्यमंत्री होता. या माझ्या दादानी शपथ घेतली आणि बाबासाहेबांचा पुतळा डोक्यावर ठेवला आणि म्हणे माझा देव हा बाबासाहेब आहे आणि बाबासाहेब आहे म्हणून मी आज सभागृहात आहे. या ठिकाणी जमवलं आहे, त्याचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. काल रात्री दर्याबादचा विकी आला आणि म्हटला, ताई लय लोक म्हणत होते आता काही ताई येणार नाही म्हणे. काही लोक वाट त्याचीच बघत होते विकी की ताई नाही आली पाहिजे म्हणून. पण आज बाबासाहेबांच्या अस्थींच्या समोर अभिवादन करताना एक शपथ स्वतःला दिली की संविधानासाठी जीव गेला तरी चालेल, पण जे जे लोक संविधानाला हात लावायचा प्रयत्न करतायत त्यांना थांबवल्याशिवाय आपण जीव सोडायचा नाही. आज तुम्ही काँग्रेस पक्षाचे झेंडे या ठिकाणी लावलेले आहात. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता प्रामुख्याने या ठिकाणी मला दिसतोय, पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या वेळेला तिरंगा आणि अशोक चक्र असू द्या, कारण बाबासाहेब हे सगळ्या पक्षांचे होते आणि एकटे काँग्रेस पक्षाची जबाबदारी नाही बाबांनो. ही संविधान वाचवण्याची एकटी राहुल गांधींची नाही जबाबदारी, एकट्या काँग्रेस पक्षांची नाही जबाबदारी. प्रत्येकानं समोर आलं पाहिजे, प्रत्येकानं हाताला हात लावला पाहिजे, प्रत्येकानं मशाल ती अग्नी हातामध्ये घेतली पाहिजे आणि रस्त्यावर चाललं पाहिजे, तेव्हाच कुठे आपला देश वाचेल.